सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी 100 इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या बसेस डिसेंबर अखेरपर्यंत शहरात धावतील। प्रत्येकी 180 किलोमीटर पर्यंत त्या जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात 20 बसेस दाखल झाल्या असून त्यांचा मार्गही निश्चित करण्यात आला। शहरातील शेवटच्या टोकापर्यंत बस सेवा जाणार आहे। या बस सेवेमुळे विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण तरुणी, महिला भगिनीसह कामगार वर्गांची सोय होणार आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंडाल यांनी दिली। 100 बस दररोज प्रत्येकी 180 किलोमीटर धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे। 20 बस स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापुरात दाखल झाल्या आहेत। त्यामुळे शहरातील इलेक्ट्रिक बस सेवा प्रत्यक्षात सुरू करण्याचा हालचालींना गती आली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते बसेसची पूजा संपन्न झाली। आता बस सेवेचा विषय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाईल। त्यावर चर्चा करून या बस सेवेस अंतिम रूप देण्यात येणार आहे। प्रत्येक बसने दररोज किमान 180 किलोमीटर धावणे बंधनकारक केले आहे। त्यासाठी जेबीएम कंपनीस पालिकेकडून प्रति किलोमीटर 23 रुपये मोबदला दिला जाईल। केंद्र व राज्य सरकारकडून संबंधित कंपनीला अनुदान मिळणार आहे।